नमस्कार मित्रांनो, जोडी नंबर 1च्या या भागात आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत। असं नेहमी म्हटलं जातं की लव्ह मॅरेज करण्यात भयंकर थ्रिल असतं, त्या मानाने अरेंज मॅरेज अगदीच सप्प गुळगुळीत असतं। लव्ह मॅरेज करणाऱ्यांचं आयुष्य भयंकर इंटरेस्टिंग असतं, त्या मानाने अरेंज मॅरेज करणाऱ्यांचं आयुष्य तितकं इंटरेस्टिंग नसतं। हे खरं का खोटं बघूया। आज आपल्याकडे 2 जोड्या आलेल्या आहेत, त्यातल्या एक जोडीने केलेलं लव्ह मॅरेज, एका जोडीने केलेलं अरेंज मॅरेज। मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेज केलेल्या जोडीला, या आपलं स्वागत, या या। मी रघुनाथ धाकरस, टाटा इन्फोटेकमध्ये नेटवर्किंग इंजिनियर म्हणून काम करतो। बी इलेक्ट्रॉनिक्स केलेलं आहे। अरे वा। आणि लग्न केलेलं आहे। अरे वा, ही दुसरी मोठी डिग्री मिळवलेली आहे। हां, जोडी नंबर 1 कार्यक्रमासाठी मला एक स्फुरलेलं आहे, ते जरा वाचून दाखवायची परवानगी मागतो। परवानगी काय, तुमचाच मंच आहे, तुम्ही वाचून दाखवायचं। आभाळमायाच्या रेशीमगाठी उलगडताना, रिमझिम श्रावणसरी बरसताना, पाऊस येता येता घेऊन आला मृण्मयी गंधाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य, पिंपळपाणी तलावातले दुहेरी प्रतिबिंब, मनामनातून उमटवते सारे गम, जोडतो एक हा धागा सुखाचा, जोडी नंबर 1 नायक आमच्या हृदयाचा। वाह, जोडी नंबर 1 नायक आमच्या हृदयाचा। आम्हालाही खूप आनंद झालेला आहे। आपण? मी सौ प्रतिम रघुनाथ धाकरस, एका फर्ममध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते। या बसा बसा। आणि आता मी आमंत्रित करतोय अरेंज मॅरेज केलेल्या जोडीला। नमस्कार, आपलं स्वागत, या 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 या। आपण? मी नारायण हिरो पाटील, जे स्कूल ऑफ आर्टमधून आर्ट टीचर डिप्लोमा केला आहे। बरं। त्यानंतर 3-4 वर्ष मी ड्रॉइंग टीचर म्हणून सर्व्हिस केली। त्यानंतर BMCमध्ये ड्रॉफ्ट्समन म्हणून आता सर्व्हिस करतोय आर्किटेक्ट डिपार्टमेंटला। आपण? मी सौ स्मिता नारायण पाटील, हाऊसवाईफ आहे। आणि दोघंही आम्ही अगदी संसार सुखाचा चाललाय। 2 मुलं आहेत। व्हेरी गुड। मोठा मुलगा आता नेव्हीमध्ये आहे। अरे वा। आणि एक छोटा आता स्कल्पचर जे स्कूल ऑफ आर्टला करतो। एनिवे, पण तुम्ही आल्याने आम्हाला खूप आनंद झालेला आहे। तिकडे आमच्या खुशी मीटरलाही खूप आनंद झालाय। ते पाठी तुमच्या बघा, ते एक खुशी मीटर आहे। हां, या, तुमचं स्वागत, या बसा। कार्यक्रम सुरू करण्याआधी जरा थोडीशी यांची माहिती करून घेऊया। तुमचं लव्ह मॅरेज आहे, हां? कोणी तुम्ही त्यांना प्रपोज केलं का त्यांनी तुम्हाला? तसं मीच केलं। तसं मीच केलं म्हणजे असं मला आता जाणवलं की आता प्रपोज करावं लागणारच, म्हणून मी केलं। अच्छा, प्रपोज करावं लागणारच म्हणून तुम्ही केलं प्रपोज, नाही तर केलं नसतं। मला एक सांगा, तुम्ही एकत्र कुटुंबात राहता की तुमचा वेगळा संसार आहे? नाही, आम्ही एकत्रच म्हणजे आई बाबांबरोबर, बाकी काय यांच्या आई वडिलांच्या बरोबर तुम्ही राहता एकत्र कुटुंबात। बरं, मला सांगा, एकत्र राहत नसतात तर वेगळं राहायला आवडलं असतं का एकत्र कुटुंबात? नाही, मी मुळात पहिल्यापासून जॉईंट फॅमिलीत राहिलेली आहे, त्यामुळे मला माणसं आणि जॉईंट फॅमिलीच आवडतात। म्हणजे माणसं आजूबाजूला हवी असतात। लग्नाचा दिवस तुमच्या लक्षात राहीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त एखादा अविस्मरणीय दिवस तुमच्या दोघांच्याही मध्ये असा कुठला? आम्हाला ज्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीत मुलगा झाला, त्यावेळेला आम्हाला दोघांनाही अतिशय आनंद झाला। आणि तेव्हापासूनचा जो दिवस आहे तो आम्ही कधीच विसरू शकत नाही। कुठला दिवस होता तो? तो 17 सप्टेंबर 17 सप्टेंबर 1980। 1980 नागपंचमी, नागपंचमीचा दिवस होता। अरे वा। तर आपण यांच्याबद्दल शक्य तितकं जाणून घेतलेलं आहे। आता आपल्या पहिल्या फेरीला सुरुवात करूया। आमची पहिली फेरी आहे डार्लिंग डार्लिंग। मग ही फेरी काय आहे मी तुम्हाला समजावून सांगतो। या फेरीत तुम्हाला एकमेकांची आवडीनिवडी किती माहिती आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला प्रत्येकाला आम्ही 3-3 प्रश्न विचारलेले होते। फक्त आता उत्तर घेताना आम्ही एवढंच करणार आहोत की तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही यांना विचारणार आहोत, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही यांना विचारणार आहोत। यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे। तर सुरुवात करूया। यांचा जुना हिंदी आवडता अभिनेता कोण? राजेंद्र कुमार। बरोबर आठवलेलं आहे तुम्हाला, बरोबर आठवलेलं आहे, उत्तर बरोबर आहे। बरं, यांना आवडणारा खेळ? क्रिकेट। दादरमध्ये राहतो, सगळ्यांनाच दादरमध्ये क्रिकेट आवडतो। बरं, यांचं आवडतं फूल? बहुत करून गुलाब असावं। बहुत करून गुलाब नसावं, कारण त्यांनी इथे मोगरा असं लिहिलं आहे। दुःख झालंय, दुःख झालं। एक उत्तर चुकलेलं आहे। एनिवे, पण 2 उत्तरं बरोबर आहेत, काही हरकत नाही। यांचा कुठला ड्रेस तुम्हाला जास्त आवडतो? साडीमध्ये। आपलं ठरलेलं आहे ना, बस फर्स्ट क्लास। यांचं उत्तर बरोबर आहे। यांना तुमच्याकडून एखादी गोष्ट हवी आहे पण ती अजून तुम्ही देऊ शकला नाही, अशी कुठली गोष्ट आहे? ती म्हणजे रूम, स्वतःच लॉक म्हणा, हां
स्वतःचं घर आहे पण ते जरा काय फ्रेश वाटायला पाहिजे जरा आपलं आहे का त्याच्या काय कशाचं त्याला ऑब्जेक्शन नसावं काय नका बरं अशा पद्धती खरं ना ते किती चांगले आहेत बघा, त्यांनी काही नाही असं लिहिलंय. वाव चांगली गोष्ट. पण आम्हाला उत्तर बरोबर नाही देताना तुमचं पहिलं उत्तर बरोबर आहे. तुमची कुठली गोष्ट यांना आवडत नाही? अवगुण आता काय आपलं समाजकार्य वगैरे हा प्रकार जर असेल समाजकार्य हेही अवगुण नाही आहे. म्हणजे मला वाटतं तुमचं उत्तर बरोबर आहे. मी तुम्हाला या प्रश्नाचे मार्क देईन याचं कारण त्यांनी असं लिहिलं आहे की मला त्यांचं सगळंच आवडतं. आहे. तुमची पाळी आहे आता. यांच्या शर्टची साईज 37. 34 साईजचा शर्ट असतो हे मला आज कळलं. मी कधीच ह्या साईजचा शर्ट घातलेला नाही आजपर्यंत. बरं, यांच्या आवडीची गाडी कुठली? टाटा इंडिका. बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. यांचं स्वप्न काय? विमान सफर. असेल पण त्यांनी इथे लिहिलेलं नाहीये. इथे लिहिलंय त्यांनी खाऊन पिऊन आरामात जीवन जगणे असं लिहिलेलं आहे. याने पण तुमचं एक उत्तर बरोबर आहे. यांना कुठला खाद्यपदार्थ बनवता येईल? फक्त डाळ. 23 वर्ष कळतायत. बरोबर आहे, फक्त डाळ. उत्तर बरोबर आहे. बरं, जरा कठीण प्रश्न आहे पण यांच्या बुटाची साईज माहिती आहे? 7 नंबर. अरे बाप रे. बरं, आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्ही दिलं ना तर मानला तुम्हाला. यांचं वजन किती आहे? 57 किलो. यांना मार्क द्यायला पाहिजे की नाही? 1 किलो कोणाचाही चुकू शकतो. तुमचं पण अंदाज चुकला असेल आणि 58 दिलाय. पण मी ह्याचे मार्क तुम्हाला जरूर देणार याचे मार्क. मंडळी, याच्याबरोबरच आपली पहिली फेरी संपलेली आहे. पहिली डार्लिंग ही फेरी संपलेली आणि पहिल्या फेरीच्या शेवटी आपण जरा गुण किती मिळणार आहेत कोणाला ते बघणार आहोत. लव्ह मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 30 गुण आणि अनुभवी अरेंज मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 50 गुण. म्हणजे आजची पहिली फेरी जिंकलेली आहे. आणि पहिली फेरी जिंकल्याबद्दल तुम्हाला विवा पश्चिम रेस्टॉरंट जे वरळीला आहे त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर मिळालेलं आहे. हे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर तुम्ही केव्हाही विवा पश्चिममध्ये जाऊन वापरू शकता. दुपारी लंचला, डिनरला, कधीही वापरू शकता. तुम्हाला ही फेरी न जिंकल्याबद्दल 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर मिळत आहे. तुमच्या घराजवळच आहे विवा पश्चिम. कधीही जाऊन तुम्ही वापरू शकता. बसा. दुसऱ्या फेरीत आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला माहितीच आहे आपली दुसरी फेरी असते गंमत जम्मत, ज्याच्यात आपण खेळतो 2 खेळ, 2 गेम खेळतो 1-1 मिनिटाचे. आता पहिला गेम आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे एक कंटेनर ठेवलेला आहे, ही एक रॅकेट आहे आणि हा एक बॉल आहे. पत्नीनी या गोलात उभं राहायचं आहे. या रॅकेटनी हा बॉल त्या कंटेनरमध्ये टाकायचा प्रयत्न करायचा. 1 मिनिटात जितके जास्त वेळा जाईल ती टीम जिंकली. घ्या, तुमची पाळी पहिल्यांदा आहे आणि तुम्ही तो बॉल त्यांना परत आणून देतात. बकेट सोडून दुसरीकडे कुठेही गेला तर तो बॉल त्यांना परत द्यायचा. कंटेनरमध्ये जरी गेला तरी काढून त्यांच्याकडे परत द्यायचा. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. लवकर लवकर कंटेनरमध्ये गेला पाहिजे. नाही नाही, आणि त्या तिकडनं पुढे नाही यायचं. हां, एकदा तरी जाऊ दे. हो, एकदा तरी जाऊ दे. अरे बापरे, अजूनही नाही. अरे हाडला काठाला लागून परत आला. हां, एकदा गेलेला आहे. व्हेरी गुड. 2दा गेलेला आहे. अरे वा, चॅम्पियन आहे द्या. 2दा गेलेला आहे. 30 सेकंद झालेले आहेत. 2दा गेलेला आहे. नाही नाही नाही. 3दा गेलेला आहे. 4दा गेलेला आहे. अरे वा. 4दा 50 सेकंद होत आले. नाही, 4दाच गेलेला आहे. 51, 52. 5दा गेलेला आहे. नाही, आणि वेळ संपलेली आहे. 1 मिनिटात फक्त 5दा गेलेला आहे. आता या अनुभवी जोडीची पाळी. आपण तिकडे उभे राहा, आपण या बाजूला उभे राहा. 1 मिनिट तुमचं सुरू होत आहे. पदर खोचून तयार व्हा. हा, पदर खोचून. तुमचं 1 मिनिट सुरू होत आहे आत्ता. अरे बापरे, नेम चुकतोय. सावकाश. घाई करू नका. हा, चला. नाही. नेम धरा. काय करता काय? सांगा जरा. 23 वर्षाचा अनुभव आपला बघा. हा, अरे एकदा गेलेला आहे. व्हेरी गुड. 2ऱ्यांदा गेलेला आहे. व्हेरी गुड.
30 सेकंद हो, 30 सेकंद झाले. दोनदाच गेलेले आहे फक्त. नाही नाही नाही, दोनदाच गेलाय. 30 सेकंद झालेत. लवकर. तिसऱ्यांदा गेलाय. तुम्ही 5 वेळाच केल्यात फक्त. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. बघा बघा, अनुभवी अनुभवी. नाही नाही, चौथ्यांदा. लवकर लवकर. 10 सेकंद, 12 सेकंद राहिलेत. 5व्यांदा गेलेलं आहे. अजून एकदा फक्त 10 सेकंदात की तुम्ही जिंकलायत. नाही, लवकर. 5 सेकंद राहिलेत. 4, 3, 2 आणि 1. 6व्यांदा गेलेलं आहे. आणि ही फेरी आपल्या अनुभवी जोडीने जिंकलेली आहे. तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. आणि आता खेळूया आपण आपला दुसरा खेळ. इथे 2 गोल दिसत आहेत तुम्हाला. ही फ्रिस्बी आहे. आपण इथे उभं राहायचं, आपण तिथे उभं राहायचं आणि एका मिनिटात किती एकमेकांकडे किती वेळा फेकता ते बघूया. जे जास्त वेळा फेकतील ते जिंकतील अर्थातच. या, ती बाजूला गेली, इकडे गेली, तिकडे गेली, काही होऊ शकतं. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. एक, बघा असं होतं. 1 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 प्रॅक्टिस आहे. 15 16 17 18 19 20 21 22 23 अर्धा मिनिट संपलाय. 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 शेवटचे 10 सेकंद. 37 38 39 40. तुमची वेळ संपलेली आहे. 40 वेळा फेकलेली आहे. अनुभवी मंडळी, बघूया बघूया. कठीण काम आहे. कठीण समय येता कोण कामासे येतो ते बघूया आता. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अर्धा मिनिट झालेला आहे. 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 10 सेकंद राहिले. 33 34 35 36 37 38 38 वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. म्हणजे 40 आणि 38 म्हणजे ही फेरी जिंकलेली आहे नव्या दमाच्या आपल्या लव्ह मॅरेज वाल्या जोडीनी. पण म्हणजे पहिला खेळ जिंकला होता त्यांनी, दुसरा खेळ जिंकला तुम्ही. म्हणजे टाय झालेला आहे नाही का. मग आता दुसऱ्या फेरीची जी आपली बक्षिसं आहेत त्याचं काय करायचं. मी एक काम करतो, ती दोन्ही बक्षिसं मी या 2 चिठ्ठ्यांवर लिहिलेली आहेत. कोणाला चान्स देऊ पहिल्यांदा. अनुभवी जोडीला चान्स देऊ. बघा त्यांचा मोठेपणा बघा. अनुभवी जोडीला चान्स देऊ म्हणतात. तुम्ही एक चिठ्ठी उचला, माझ्याकडे द्या. आता मला कळलं तुम्ही का म्हणालात ते. ती तुम्हालाही इस्त्री मिळणार आहे. आमची तिसरी फेरी आहे विंडो शॉपिंगची. म्हणजे काय होणार आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे तुम्हाला 3 याद्या दिसतील. प्रत्येक यादीत 5 गोष्टी असतील. त्या 5 गोष्टींपैकी कुठल्याही 2 गोष्टी तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही त्या कागदावर लिहायच्या, म्हणजेच खरेदी करायच्या. जितक्या गोष्टी सारख्या येतील तिथल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला 20 गुण मिळतील. सुरू करूया. या, पहिल्यांदा पतिदेव या, बसा. पण ही फेरी चालू असताना तुम्ही बसा, तुम्ही बसा. ही फेरी चालू असताना तुम्ही इथे बसू नका, तुम्ही इथे बसा, कारण तुम्ही याद्या बघाल ना. इथे बसा. तिसऱ्या फेरीला सुरुवात करूया. पहिली यादी दाखवा.
मी सांगीन तेव्हा लिहायला सुरुवात करायची. तोपर्यंत नाही तुम्हाला 10 सेकंद मिळतील. फळं, वॉश बेसिन, फोटो फ्रेम, हॉटपॉट आणि कुलूप. तुमची वेळ सुरू होते आत्ता. काय खरेदी करतील ना नीट? खात्री आहे ना यांच्याबद्दल? नाही, अजिबात खात्री नाही. त्यांना बिलकुल खात्री नाही. तुमची वेळ संपलेली आहे. पुढची यादी बघूया. शॉपिंग विंडो, दुसरी यादी. टोस्टर, गॅस, कॉर्डलेस फोन, मायक्रोवेव्ह, प्रेशर कुकर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. यांनी आवडलेल्या वस्तू जर का तुम्हाला आवडल्या नाही खरेदी केलेल्या तर तुम्ही परत खरेदी करायला येणार. तुमची वेळ संपलेली आहे. तुमची वेळ संपलेली आहे. बघूया तिसरी यादी. तिसरी यादी आहे रेनकोट, छत्री, टोपी, पावसाळी बूट आणि चपला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपत आलेली आहे. तुमचं लिहून झालं. वेळ तुमची संपलेली आहे. तुमच्या याद्या द्या इकडे. द्या. काय काय घेतलंय बघूया नंतर. या बसा. आता आपण पण तोपर्यंत इथे बसायचंय. सुरुवात करूया. आधी नाही मी सांगितल्यावर लिहायला सुरुवात करायची. मी 10 सेकंद देईन तुम्हाला लिहायला. यादी बघूया पहिली. तयार? बघूया पहिली यादी. पहिली यादी आहे कुलूप, वॉश बेसिन, हॉटपॉट, फळं आणि फोटो फ्रेम. तुमची वेळ सुरू होते आत्ता. आधी लिहायला सुरुवात करायची नाही. तुम्हाला 10 सेकंद मिळतील त्यात लिहायचं. आणि 7, 8, 9 आणि 10 वेळ संपलेली आहे. आता बघूया दुसरी यादी. दुसरी यादी आहे प्रेशर कुकर, गॅस, मायक्रोवेव्ह, कॉर्डलेस फोन आणि टोस्टर. आधी लिहायचं नाही. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. वेळ संपलेली आहे. बघूया तिसरी यादी. आधी लिहायचं नाहीये तुम्ही. आधी लिहायला सुरुवात करताय. यांना सांगतोय, तुम्हाला नाही. बघूया तिसरी यादी. तिसरी यादी आहे छत्री, टोपी, रेनकोट, चपला आणि पावसाळी बूट. तुमची वेळ सुरू होती आत्ता. आणि तुमची वेळ संपलेली आहे. तुमच्या याद्या माझ्याकडे द्या. या आता आपापल्या जागेवर बसायला काही हरकत नाहीये. आता बघूया कोणी कोणी काय लिहिलंय ते. पहिल्यांदा तुम्ही काय लिहिलं ते बघूया. तुम्ही लिहिलेलं आहे फळं आणि वॉश बेसिन. यांनी लिहिलंय फळं आणि हॉटपॉट. हरकत नाही. एक वस्तू बरोबर आहे. तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत. आता बघूया तुम्ही काय लिहिलेलं आहे. तुमच्या पतीने लिहिलेलं आहे वॉश बेसिन आणि कुलूप. तुम्ही लिहिलंय कुलूप आणि फोटो फ्रेम. हरकत नाही, पण कुलूप आहे त्यामुळे 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आता दुसरी यादी. पतिराजांनी लिहिलेलं आहे टोस्टर आणि गॅस. तुम्ही लिहिलंय प्रेशर कुकर आणि गॅस. म्हणजे परत एक वस्तू बरोबर आलेली आहे. आता यांनी बघूया काय लिहिलंय. यांनी लिहिलंय मायक्रोवेव्ह आणि प्रेशर कुकर. तुम्ही लिहिलंयत. आणि यांनी लिहिलंय प्रेशर कुकर आणि टोस्टर. म्हणजे पुन्हा एक वस्तू बरोबर आहे. 20 गुण मिळालेले आहेत. आणि आता शेवटचं. पतिराजांनी तुमच्या लिहिलेलं आहे रेनकोट आणि छत्री. यांनी लिहिलेलं आहे छत्री आणि टोपी. एक बरोबर आहे वस्तू, म्हणजे परत 20 गुण मिळालेले आहेत. आणि आता यांनी काय लिहिलंय बघूया. यांनी लिहिलंय पावसाळी चपला आणि रेनकोट. यांनी लिहिलंय छत्री आणि रेनकोट. म्हणजे पुन्हा एक वस्तू तुमची बरोबर आलेली आहे. त्याचे 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आता बघूया कोणाला फायनली किती गुण मिळालेले आहेत ते. लव्ह मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 110 गुण. आणि आपल्या अनुभवी अरेंज मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 130 गुण. म्हणजे आजची जोडी नंबर 1 आहे. अरेंज मॅरेज वाली जोडी. या या अभिनंदन तुमचं. अभिनंदन. या इकडे माझ्या बाजूला या. तुम्ही पण या. आणि आजचा हा आपल्या भागात तुम्ही विजेते ठरल्याबद्दल तुम्हाला मिळणार आहे